नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही व्लॉगिंग चालू करायचं ठरवलंय. हा आजचा आमचा पहिला व्लॉग आहे. आजपासून आमच्या व्लॉगिंगला सुरुवात होतीये. आपल्या जे म्हणजे पुढे जे सबस्क्रायबर वाढतील, जे सबस्क्राईब करतील, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्या दसऱ्याच्या. सगळ्यांना हार्दिक 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 दसरा शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आमचा एडिटर आहे. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी कॅमेरामॅन प्लस एडिटर आहे. गाईज माझं नाव आर्यन शेख आहे. हा आपला भाऊ आहे ऋषी भाऊ पाटील. हा आपला भाऊ आहे हर्ष भाऊ तळेकर. आणि भाऊला तर सगळं ओळखतात. दसऱ्याच्या तुम्हाला नवीन ओळख देण्यात काही मजा नाही आहे. भाऊला दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा भावांनो. आजपासून आपण व्लॉगिंग चालू करतोय आणि बाबी डिस्टर्ब करते. याच्या पुढचा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बोलू. व्लॉग कंटिन्यू करू पुढे आपण. Guys, आज आमच्या दसऱ्याची सुरुवात किती वाजले? 4 वाजता आमच्या दसऱ्याची सुरुवात झालेली आहे. होऊ शकता हे समोरचे आमच्या कसे नकली हरबल लावताय ना, आम्ही कशी ओरिजिनल ओजी येत आहे. ओजी आहे. बोनट हे आमचे एक्सयूव्ही ला आम्ही आता आमचा हार लावतोय. लावायचा ना मंदिरात लावायचा ना. नाही तोच आहे ना. नाही सॉरी मंदिरातून मोठा तो वर हा वरनाला आहे. जर अनलॉक कर गाडी. चालू रे गँग बस. चला या हॅपी दसरा काका. काही तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. बॉस दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. काही भावांनो, माझा मोठा भाऊ आहे. इंस्टाग्रामची आयडी बिडी सांगून दे. खूप शुभेच्छा तुम्हाला पण गाईज. आणि आमचा हिरो दिसतो का नाही आवला हो? हिरो दिसतो का नाही? काल जयशंकरला होता भाऊ. तो प्रश्न वेगळा आहे पण मग होता. आडदापोरींनी आयडी घेतली त्याची, तो प्रश्न वेगळा आहे. काय आयडी बिडी खरं आयडिया यांच्याकडे. नाही हो आई, ब्लॉग बिग नाही थांबत. ब्लॉग चालूच असतो. ब्लॉग कंटिन्यू चालत असतो. कुठं आता? आता इथेच आहे ना. खरंच ब्लॉग चालू केले. ब्लॉग आहे. भारी ना. 2 दिवसावायचं तू लाईक सबस्क्राईब नाही केले की तुला लिंक पाठवतो. आपण डायरेक्ट हे टाकू, लिंक टाकू डायरेक्ट व्हॉट्सअपला. गाईज तुमचा सपोर्ट असाच वैभव असू द्या आणि तुमच्या आशीर्वादाने. आता आपल्याला उद्या फिरायला जायचंय. कुठे गोल्डन बटनच नव्हते. नाही रे, सिल्वर सिल्वर पहिले सिल्वर राहतं ना. आपल्याला गोल्डन पाहिजे ना पण डायरेक्ट. अहो आपण डायमंड घेऊ. हा डायमंड बटन का? डायमंड बटन घेऊ. कसे आमचे ऋषी भाऊचे शब्द. गाईज आपला चंदन दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा. अरे इकडे ना. गाईज आपल्या मित्राचं शॉप आहे. लागला नाही का? धन्यवाद. चंदन दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दात घसले का रे? हो घसले ना. वाज दाखवू का तुला आता? ते व्हिडिओत वाद जाणार आहे का चंदन? नाही त्याला देतोय मी व्हिडिओ. पप्पी दे ना एक. हॅपी दसरा भाऊसे भाऊ. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा भाऊ. अरे आम्ही कोणतं थांबायला चाललोय? इथं काहीतरी गंभीर चर्चा चालू आहे. येऊ का? हा भाई. पप्पी दे एक फॅन लोकांना. दे ना. अरे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दे ना. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नीट थोडं दसऱ्याचं नाही, दसऱ्याच्या. दसऱ्याच्याच काय रे? एक प्लँकिस दे. ते प्लँकिस दे ना. एक प्लँकिस दे ना. अरे एक हे दे ना एक लवकर. अरे जाऊ दे आमच्याकडे. काका दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. काय माहिती कोण आहे काय? अरे नितीन भाऊ आहे याच्यात. नितीन भाऊ हॅपी दसरा. थंडाची दम पाय पासरा. काय 2 शब्द बोला ना. भाऊ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गोकुळ भाऊ दसऱ्याच्या हॅपी दसरा. हो याड्याला कुठं घेऊन फिरतंय? आपला नितीन भाऊला कुठं घेऊन फिरतंय? भाऊ वाढदिवस दसऱ्याचा. तर गाईज ही गाडी विकायची आहे. कितीचा मॉडेल आहे भाऊ? तर मित्रांनो आता आपण निघालोय मंदिरासाठी.
आताचे वाजले, आता किती वाजले? आता वाजले 4:21 आणि आताशी आमच्या दसऱ्याची सुरुवात झाली. जेव्हा लोकांची संध्याकाळ सुरुवात होती तेव्हा आमची आपलं असंच असतं, जेव्हा सगळ्यांचे लक्ष वेळेची वेळ येते तेव्हा आम्ही बाहेर निघतो. 5,000 टाइम आला. कारण की आमचं युद्ध टाइमानुसार नसतं. जसं आम्ही टाइम ठरवतो तसं आमचं युद्ध होतं. अजून एक फॅमिली मेंबर ऍड होणार आहे, पण तो आज होणार आहे का नाही हे नक्की नाहीये. आजच होणार आहे पण आम्हाला सांगायचं नाही म्हणून आज होणार नाही, नाही. नाही, पाटील दुसऱ्यांचा आहे, आपल्या विषय नाही बोलत आहे. No, असं नाहीये. आजच होईल का नाही माहित नाही, पण मग ते नाही आज तर दिवाळीला तरी 100% फॅमिली मेंबर नवीन ऍड होणार आहे आपल्या. नांदूर नाव तर काहीच तुमच्या आपल्या भावा भावाला आता तुमचा भाऊ बाहेरचं खायला चालणार आहे. आज भाऊ आज एवढी आज- घंटडी देणार आहे तुमचा भाऊ. आणि आम्हाला पण घेऊन जाणार आहे तुमचा भाऊ. मग नाही पण यांना फक्त तोंड बघायला लावणार आहे, हा. याला खायला नाही भेटणार आहे. अरे पाटीलला पण आजपासून चालेल ना, ज्यांना याला आजपासून चालेल ना, ज्यांना 9 दिवस बंद होता त्यांना आज माझ्याकडून खाऊ मला पण उपवास होता ना, खाऊ गल्लीला मला पण उपवास होता. नको खायला घेऊन जात नाही कुठून निघत. तर शिवमने बोल त्या दिवशी क्रेडिट कार्ड मारले तिथं. हा का? तू वर बितवली ना त्या दिवशी. म्हणजे काय आलतं? अरे त्या दिवशी खायला गेलो इथं खाऊ गल्लीत आणि फुल स्प्रिंग रोल, फुल चाप, मोमोज, सोयाबीन चिल्ली बिल्ली सगळं खाल्लं. चायनीज विनीज सगळं. आणि दुबे जातानाच बोलला तर मी खाऊ घालेल बरं का, म्हणजे तो दुबे. मग काय खाऊन घेऊन झालं, बोललं त्याला येऊ का, ए कुठे चालला म्हणे, थांब रे. म्हणलं अरे गाडीत बसतोय, झालो कल्टी, मारलं क्रेडिट कार्ड. आयला कपले झालाय रे. तर काही आपला भाऊ खूप दिवसांपासून आजारी होता. आपल्या भावाने जेव्हा नवीन अरे, फोन अजून घेतला, पण आजारी आहे मी. जेव्हा आपल्या भावाने नवीन फोन घेतला त्याच्यानंतर भाऊला आपल्या नजर लागली होती. नाही फोन घेतला त्याच दिवशी. अच्छा चला, घेतलं जर कारण की आता काय त्या व्यक्तीचं नाव तर नाही सांगू का बरं आजारी पडलं काय. 2 माणसं राहिले ते. हा ते काय आमच्या ग्रुप मध्ये ना असे लई एवढे हवे दलिंदर रे, त्याच्या डायरेक्ट तोंडावर खोकता, काहीच मागचा पुढचा विचार नाही करती. स्लाविया पण ब्लॅक कलर मध्ये भारी वाटते आहे ना. ब्लॉगिंगचे वांदे होऊन जातील ना माझे. ब्लॉग महत्वाचे सोडत नाही आपण, ब्लॉग पण बहुत महत्वाचे. तुझ्या फोन मध्ये ब्लॉग काढायचा म्हणलं, तू बिझी माणूस आहे बाबा, तू नसतो इथं. 4 दिवस झाले काय कामाला जायला लागलोय असं आहे भाई. पाहिलं ना जेव्हा घरी राहत होतो तेव्हा काय ना. आमचे ब्लॉग काढून राहिले पण एडिट करायला तुला टाइम नाहीये. तू दिला का मला भाई, खरं बोल. दिला का म्हणजे Edit करायला दिले का? सांगावं लागतं काय. तर काहीच मी या गोष्टीवरती आंदोलन करणार आहे. हे रिकाम अत्याचार करताय पुरा मायावरती काही संबंध नसताना रिकाम मायावर किंवा काय करू राहिले. चारचे ब्लॉग सोडले. तुला जायचं तर काहीच आजची व्हिडिओ मी स्वतः एडिट करणार आहे. खूप दिवसांपासून मला पण थोडे कामं चालू होते, पण आता मी पण फ्री झालो आहे. आणि आजची व्हिडिओ जी शूट केली ती मी आता थोड्याच वेळात लगेच आपल्या चॅनलवरती अपडेट करणार आहे. आणि काही आम्ही उद्या तुम्हाला कुठेतरी एक नवीन जागेवरती जाऊन तुम्हाला आम्ही तिकडचे सर्व व्हिडिओज आणि एक्सप्लोर करून दाखवणार आहे. आणि इथून पुढचं संचालक वैभव दादा करतील. तुम्हाला माहिती ब्लॉगिंग करायचं म्हणजे पब्लिकला काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे बघायला. आता आम्ही लगेच पहिल्या त्याच्यामध्ये थायलंडला तर नाही जाऊ शकत, पण उद्या आम्ही झूला जाणार आहे. आम्ही आमच्या ब्लॉगच्या थ्रू झू दाखवू आणि झूमध्ये जाऊन काय टेडे चाळे होऊ शकता, काय काय होऊ शकतं ते सगळं आम्ही करून तुम्हाला उद्या दाखवू. हो उद्या येतं का संभाजीनगरला? प्राणी संग्रहालयात जायचंय. जाऊ ते यायला पब्लिकला गाड्या घेऊन चालली बरं का. माझा लय जाळ राहिला काय. आपली डिलिव्हरी आज सुटली, आपली गाडी स्पेशल एडिशन होती म्हणून आपल्याला ती वेटिंगला होती. दिवाळीला भेटेल, दिवाळीला डिलिव्हरी आपली गाडी आहे आणि हीच राहणार आहे. झाला का धागा बांधून झाला का? चावी दे तर. आपल्या मर्सिडीजची चावी द्या. पायाची इज्जत काढ राहिला आता काय बोलायचं आता. येऊ का? हो येऊ का डिवाय? सणासुदीचं वेगळंच असं हे राहत आहे ना, मस्त हार बीर लावून वाईट गाडी धुवून मस्त एकदम टाकाटक मध्ये फिरायचं, नवीन गाडी बिडी घेऊन. काहीच तर भरपूर पब्लिक देवीच्या विसर्जनाला आलेली आहे, बघू शकताय तुम्ही. इतकी काही नाही आहे पण आहे, अजून हळूहळू होईल गर्दी. याला एवढा भ्रष्टाचार करता झालं काय करत एवढ्या पैशांचं यार? काय छातीवर घेऊन जाणार आहे का मी? करायचे रस्त्याचे काम इमारतीचे, गाड्यांची इथं गांड मारले जाते आमच्या इथं. आम्ही टॅक्स भरतो एवढा, रोड टॅक्स भरतो पब्लिक. रोड टॅक्स, इन्कम टॅक्स सगळेच टॅक्स भरतो ना. पण गाडीची किती गांड मारले जाते पाय ना. रस्त्याला किती गड्डे.
सरकार तो नाही तो टाकरवरचा नाही का आर्यन ते म्हणला रस्ता तो बापूला इथला त्याला तो बाई म्हणून लोक भारत सोडून निघून जाता झाले. असे दलिंदर वाईटम होता ना आपल्या इथं, कारण लोक एवढे पैसे कमवतात कष्टानी. एवढं गाड्या घोड्या आणि ही अशी घाण होती, गाड्यांची अशी मारल्या जाती. गाईज मी तुम्हाला आता थोड्या वेळ पूर्वी जे बोललो की आम्ही चाललोय फिरायला, याचे 2 भरोसे. गेलो तर तुम्हाला 100% दाखवू. उद्याच हा. नाही, उद्या जाणारच आहे आपण. आमच्या बॉस झोपलेले असणार आहे, आम्हाला ते सर्व काही माहिती आहे. उद्या 100% जाणार आहे आपण. बघू 100%चे 1% पण येऊ शकतो कधी बी. मस्त आहे रे. दिवाळीला 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 बाय किती तगडा वाटलेला रे. मला पाठव बरं. नंदजी तर काहीच 9 दिवस आपल्या बरोबर दादाला बाहेरचं काही खायचं नव्हतं. आता फायनली 9 दिवस संपले. दाखव ना, ते काय समोर चाललंय बायकोचा बाई सणासुदीचं का दलिंदर वाणी आवरेल नाही काही नाही, कसं चाललंय दाखव ना. ते छावीचे घरचे काम करत होता सकाळपासून, दाखव. बायको ती होणारी झालेली अर्धवट. आज वाटली पाहिजे रे त्याला खरं सणासुदीचा कसा राहतोय यार. करा मला गाडी घ्यायची लागू आता. ना. इगो वरती गोष्ट आली म्हणे. भावनो म्हणजे तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. पोरीच्या नादी लागल्यावर थांब ना, एखाद्या पोरीच्या नादी लागल्यावर माणूस सणासुदीला सुद्धा कसा राहू ए शकतो. ऋषी माल तिकडे सोड ना. आणि म्हणजे काही सण आहे, आज दसरा आहे, आपला हिंदू सण आहे, काहीच घेणं नाही, पण कटिंग करून आलाय. जसे ते केस 2 मिनिटं तसे ते केस आधी आंघोळ नाही, कपडे बघा तुम्ही, याचा लुक बघा सणासुदीचा. अरे काय, चावीची गाडी धुवायला घेऊन गेला होता वॉशला, पण स्वतःच्या अंगाला धुतलं नाही पंचर काढायला. लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तारक, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा. आपल्या सबस्क्रायबर लोकांना शुभेच्छा दे. शुभेच्छा देतो आणि काय तोंडाला काय हात लावून राहिला दादा लाजू तयारी नाही म्हणे माझी. लाजू मेकअप नाही ठीक आहे, काय प्रश्न नाही. याला उद्याच थोडं उद्या प्राणी संग्रहालय तुला याला तिकडे सोडून यायचंय. ए भाई याला, ए भाई इकडे घे ना. ए अरे इकडे बघ ना. हा, काय काय तू काय बोलतोय, माल नाही यायचंय. ऐक ना, याला तिकडे सोडून यायचंय. तिथे कुत्र्याने पाळती गावठीतच पाहतो. पिसाळेल तर नाही पाळती. आणि कमीत कमी जॉर्डनचे मालक जॉर्डन वफादार तरी आहे. हे तर ते बी नाहीये. जॉर्डनचे मालक त्याला जीव तरी लावता. जॉर्डनचे मालक त्याला जीव तरी लावता. ए बापरे, आमच्या ब्लॉगला कॅमेरामॅनला जॉर्डनचे मालक जॉर्डनला जीव तरी लावता. त्याचे मालक त्याला जीव बी नाही लावते. काय नुसतं लावतोय याला. काय समजणे मला विसर कापी. मी सणच नसतं केलं पाहिजे. तर अजून मी स्ट्रॉंग आहे रे पाटील आपल्या गाडीचं. तर भाऊ, आपल्या भावानी नवीन गाडी घेतली होती आणि थांब ना, काय रे अरे थांब ना, चांगलं सांगतोय. आपल्या लेट पण थेट काम केलं का रे आर्यन. पैसे नाही दिले पण धुतले आम्ही. वरला घेतली तू आज बरं का भुलटो अकाउंट आर्यन पप्पानी सेंड करेल ते नको दाखवू. तिकडे किती गेले ते दाखव. आले ते गाईज बघू शकता तुम्ही. आले कुठे त्या पप्पाला दिले, त्या पप्पाने दिले ते तुला. मारले कुठे बघ भाई, आता मारले कुठे दाखव ना. अरे माग भावांनो, मी आता आलोय माझ्या मामाच्या इथं. यश माझ्या मामाचा मुलगा, माझा छोटा भाऊ, त्याला शोधायला आलो. तुम्ही पण तो इथं नाही येऊ शकेल, जो गच्चीवर असेल. बघू शकता माझे बाबा बिचारे सणासुदीचे पण कसे झाडू बिडू मारून राहिले, काम करताय. हे नेहमी कामात असता, कधीच रिकामी नसता. कामात म्हणजे काय, बिड्या फुकत असता, असं मला बोलायचं होतं. शुभेच्छा द्या ना सगळ्यांना दसऱ्याच्या. शुभेच्छा काय, दसऱ्याच्या शुभेच्छा द्या ना. तर काही आता आपण जाऊ वरती गच्चीवर यशकडं, बघू काय करतोय. अरे बापरे, तयारी चालू आहे ना हो एकाची. पाहून ना तुम्ही बघू शकता काय चालू ब्लॉग चालू. माझ्या मामाचा मुलगा आहे यश, माझा छोटा भाऊ आहे. तयारी करून राहिला कसली तरी. तोड द्यायच्या तयारीत येतो आपल्याला, सुरुवात बी नाही करू देणार. अरे तर मित्र आहे. ए काय करतोय रे, कोणता
यांना ते काही काम धंदेच नाही, जेव्हा पाहू तेव्हा पबजीच खेळत राहता भावांनो. रात्री आपण खेळतो आमच्या सोबत पबजी. रात्री दिवसभराचे काम निपटवल्यावर रात्री गेम खेळतो आम्ही. हे काम धंदे सोडून पबजी खेळत बसते. सांगा आता भावांनो काय बोलायचं. भावांनो माझ्याकडे करायला काही नव्हतं, बोर होत होतं. आमच्या नाशिक मध्ये पाहू शकता तुम्ही, अजून दिवाळी पण नाही झाली, पतंगी उडायला लागले. बेकार आहे आमचं नाशिक. अजून दिवाळीचे फटाके कोणी आणले नसेल, पण पतंगी बितंगी आणून उडवायला पण लागलेले. कधी सुरुवात करतोय क्लाउड किचनची आपल्या, काय करतोय? 10 तारखेला ब्लॉग कधी अपलोड होणार आहे सांगा तुम्ही. ब्लॉग उद्या नाही, आजच होईल. आजच होईल. तो झाला का नाही हा पहिला ब्लॉग आहे आपला आजचा. आजचा का? हा. आज सकाळपासून अपलोड होईल भावांना आपला ब्लॉग. सकाळपासून चालू आहे का? आणि उद्या तुमचा भाऊ झूला जाणार आहे, तुम्हाला झू दाखवायला घेऊन जाणार आहे मी. भावांनो आता संध्याकाळ झाली, आपण इथून. हो मामा इकडे आहे, कुठे चालले? भावांनो माझे मामा यशचे पप्पा आहे. शुभेच्छा द्या सगळ्यांना दसऱ्याच्या. सर्वांना मामा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा मामाश्री. हॅपी दसरा भाचे. लव्ह यू. आय लव्ह यू टू. असा बॉन्डिंग पाहिजे मामा भांजेचा. कसं आहे आमचं बॉन्डिंग कसं आहे? धनंजय कुठं आहे? हा आपला भाऊ आताच थायलंडला जाऊन आलाय नुकतंच. हॅपी दसरा भाई. हॅपी दसरा सगळ्यांना. आता जे जण ब्लॉग पाहतील, ब्लॉग करतो ना आपण, Vlog ब्लॉग शूट करतोय. सॉरी vlog. ब्लॉग शूट करतोय आपण. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या भावाच्या. आणि लवकरात like लवकर करा. मी पण भाऊ सारखी थायलंडला जाऊन मजा मारून शेअर येईल. करणार. त्याची विश पण करा. इतकं भारी ट्रान्सपरंट कव्हर होतं. आपण ते कवर आणायला परत जाऊ तिकडे. परत जाऊ आपण एवढे तिकडे, घे. काही टेन्शन नाही. पण ते सोबत होते ते पण पाहिलं ते आपल्या. पण पाहिजे. अन्न आपल्या भाऊनी ऋषी भाऊनी दसऱ्याच्या निमित्ताने आज वर्ण घेतली आहे. अरे दाखवू द्या ना लोकांना गाडी. आपल्या भावाची गाडी बघू शकता तुम्ही भावांनो. पाटील अनलॉक कर ना गाडी. लाईट पण आज वाटते नवीनच आहे. शोरूम आहे ना. माईला तुम्हाला सांगू का, ही गाडी ऍक्च्युली घेतलेली आहे काही दिवसांपूर्वीच. ज्या दिवशी देवी बसली ना, देवी बसायच्या दिवशी त्यांनी गाडी घेतली. पण हा ओळेला आज घेऊन आला गाडी इकडे. याला आज वाटली पहिला असं असतं का? म्हणजे आम्ही गाडी घ्यायच्या वेळेस त्यांना घेऊन जातो आमच्यासोबत. आणि गाडी घेऊन किती दिवस झाले, ज्या दिवशी देवी बसली त्या दिवशी यांनी गाडी घेतली. आणि आज हा इकडे गाडी ओळायला घेऊन आले. मी समोर बोललो नाही तर मला बोललो आज सांगा दसऱ्याला दसऱ्या दिवशी आपल्या भावाने गाडी घेतलेली. कशी वाटते गाडी तुम्हाला सांगायला. इंटेरियर आपल्या गाडीचं बघू आपण. आपल्या भावाला गाडी चालवता येते का नाही? पाटील नाही रे, पाटीलला गाडी चालू त्यांना. गाडी पाटीलला चालू त्यांना. घेरला टाकतो. वैभव जड जातो. गेअर जड जातो. अरे हळू वैभव. अन्न आपल्याला आणा हो गाडी चालवणार आहे आता. हर्षल ब्लॉग चालू आहे. हर्षल गाडी चालवतोय आता पाटीलची. बघू ना गाडी चालायला कशी. पाटीलच्या नुसार घेतली सीट मागे. थांब आरशे बाहेर नाही गेले अजून. का बरं असं? बटन दाब ना. बटन आहे ना आपल्याकडे. संपला ना विषय. हे बटन कुठे आहे? ते काय एक गेला, एक ते काच खाली करून. अरे गेला. वेगळे वेगळे ए हळू 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 हळू. क्या बात आहे भावांनो. गाडी बघू शकता तुम्ही. ए हळू हळू घ्या. हळू घे हळू घे. आडूच घ्यायला पाहिजे. अरे हार पिकअप आहे आपल्या भावाच्या गाडीला. 1 नंबर गाडी घेतली पाटीलनी. हे अरे शिल्लीची छावी बघितली का वैभव? नमस्कार भावांनो, ब्लॉग मध्ये परत आपलं स्वागत आहे. तुमचा भाऊ नवीन
अजून तगड्या लुक मध्ये आलेला आहे दसरा साजरा करायला. हे लुक दाखव रे, लुक दाखव. फोन सरळ नको करू, आडवत राहू दे. लुक दाखव आपलं. जबर. एक नंबर एक नंबर. कसं वाटतंय? अरे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे. अरे भाई अरे हॅपी दसरा असं हॅपी दसरा इतक्यात गाडी लावली. इतक्यात गाडी लावली. हॅपी दसरा वैभव. थांबा गाडी उतर. थांबा उतर ना, झाली लावून. पाय पड पाय पड पाय पड पाय पड पाय पड उतर खाली. गाडी ओळून झालेली भावांनी. तर आपण बघू शकता कुठं पण जावा फॅन फॉलोईंग काही कमी नाही भावाची आपल्या. बस झालं. काय गाईज आपण करतोय भाऊचं फोटोशूट. आज आहे दसऱ्यानिमित्त तुम्हाला दिसत असेल गाळ्यात एक बाळ. आता काय एक टार्झन आपलं मर्सडीज यांचा भाऊ मर्सिडीज दाखव ना, मर्सिडीज हातातली. से आहे भाई. भाई ज्या मुलींना आवडला त्यांनी याची आयडी मी खाली देतो मी बायो मध्ये. मला इन्स्टाला डायरेक्ट डीएम करा काय. हा फक्त वहिनींकडे आयडी थोडं जपू ना. काय हो सिंगल आहे ठीक आहे इसको तो भाई चले जाऊंगा. बस झालं. अरे बस झाला म्हणजे फक्त तिथे काय करतोय चंदन? काय करतोय? ऍडजस्ट करतोय पॅन्ट. हा एक जर राहिला होता ऑन नो व्लॉग मध्ये दाखवायचं आपल्या. बाकी तुमचं कसं वाटतं? comment मध्ये सांगा. अजून याला इंट्रोड्यूस नाही केलं वाटतं तुमच्या सोबत मी. आपला भाऊ आहे. 3 Idiots वाटला. शुभम शिंदे. शुभम शिंदे आता शिकतच फेस रिव्हील होऊ राहिला. अरे ते एक्सपोज आणि रिव्हील मध्ये कन्फ्युजन झालं माझं. ओके तर भावांनो बोलू काही मला सुचत नाहीये आता. तुम्हाला हे दाखवायचं होतं का, म्हणजे दिवसभर दाखवलं मी तुम्हाला. आमचा दसरा 4 वाजता सुरू झाला. त्याच्यानंतर कसं झालं काय नाही, मंदिरावर गेलो, सगळं दाखवलं. त्याच्यानंतर तुमचा होताकडे लुक मारून आलेला होता, दाखवायचं होतं तुम्हाला. 2 मिनिटं भाऊ.